बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत। संतोष देशमुख प्रकरणातील कळंबमधील महिलेची हत्या झाली। दरम्यान या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव घुले यांच्या सोबत एबीपी माझाने बातचीत केली, त्यावेळी महिला हत्या प्रकरणातील नवीन माहिती समोर आली। महादेव घुलेंनीच पोलिसांना महिलेच्या हत्येबाबत माहिती दिली। महिलेची हत्या करणारा आरोपी रामेश्वर भोसले हा महादेव घुलेकडे ऊस तोडणीचं काम करायचा, तर महिला त्रास देत असल्याचं रामेश्वर भोसलेनं महादेव घुलेंना सांगितलं होतं। तर महिलेच्या हत्येचा आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध नाही असं महादेव घुलेंनी स्पष्ट केलं। 24 तारखेला सकाळी मला फोन आला। उस्मान शेख म्हणून तो होता माझा कामगार, आणि ते रामेश्वर जे भोसले आहे त्याचा ते लहानपणापासून मित्र होता। त्यानं मला वारंवार फोन केले, सारखा आपा मर्डर झाला आहे आणि राण्यानं मर्डर केला आहे। राण्या म्हणतात त्याला, म्हणजे लहान टोपणना। फोनवर काय बोलणं व्हायचं ते बाकीचं काहीच बोलत नव्हतं, फक्त मर्डर झाला आहे आणि राण्याला वाचवा, म्हणजे रामेश्वर भोसल्याला वाचवा, एवढंच। हां, मग गुरुवारी ते संध्याकाळी मला भेटला आणि त्यानं मला सांगितलं आहे असं झालं आहे, असं असं घडलेलं आहे। मग मी पठाण साहेब आमचे म्हणजे मित्र होते समजा, किंवा त्यांचं कॉन्टॅक्ट होतं, त्यांनी इथं ड्युटी वगैरे केलेली, त्यांना फोन केला आणि सांगितलं मी LC। तो मला म्हणे आता मी तर इथं कामाला आलो आहे, पण मी फसलो इथं कामाला येऊन। ही महिला चरित्री नाही म्हणले, ही महिला नीट नाही आहे, माझ्या असलेले व्हिडिओचा केलेत, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणले, सगळं असं पूर्णपणे त्यांनी सांगितलं। मी फसलो आहे, मला 10 लाख मागायला लागली, 5 लाख मागायला लागली, असं म्हणजे वारंवार पैसे मागणी करायला लागली, मला वाचवा एकदा एक वेळेस असं म्हणलं मला। 24 तारखेला पहिल्यांदा तुम्हाला या हत्येची बातमी कळाली, 26 तारखेला तुम्ही पोलिसांना LCBला कळवलं। या 2 दिवसांच्या दरम्यान तुम्ही घाबरत होतात, कशासाठी घाबरत होतात, काय मनात चाललं होतं तुमच्या? नाही, मनात जायचा विषय म्हणजे मला त्या भानगडीत पडायचं नव्हतं समजा। मला तर फोन आले होते, ते नको वाटत होतं मला, ते मर्डर झाला आहे बुवा, ते समोर येऊन सांगा नाही कशाला, हेराड्यामध्ये मी सांगितलं नाही कोणाला 2 दिवस। ही जी महिला आहे त्याचा प्रामुख्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे अनैतिक संबंध दाखवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप होतोय। या संदर्भात तुम्हाला काय माहिती? नाही, हे सगळं चुकीचं आहे, वापर संबंध नाही। ही महिला तुम्ही तिचं पूर्ण बघा, तुम्ही कॅरेक्टर पूर्ण खराब आहे तिचं। 2-3 जणांवर 376 आहेत पहिले, ह्या महिलांना केले 376, आता सध्या धाराशिव जेलमध्ये। दरम्यान संतोष देशमुखांशी संबंध जोडण्यात आलेल्या महिलेची कळंबमध्ये हत्या करण्यात आली। या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी अटक देखील केली। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तर उस्मान गुलाब सय्यद असं हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचं नाव आहे। कळंब पोलीस ठाण्यात पहाटे 5 वाजता 2 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान दोन्ही आरोपींची कळंब उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। संतोष देशमुखांशी संबंध जोडण्यात आलेल्या कळंबमधील महिला हत्या प्रकरणामध्ये आरोपीची थरारक माहिती देखील समोर आलेली आहे। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहासोबतच 2 दिवस घरात वावर केला होता। पोलिसांच्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। मृतदेहा शेजारीत बसून आरोपीनं जेवण देखील केलं। 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येत असल्यानं आरोपी खोलीतून बाहेर आला। दरम्यान महिलेची गाडी घेऊन आरोपी हा फरार झाला होता। आरोपी रामेश्वर भोसलेनं केजच्या मित्राला आणून हा मृतदेह देखील दाखवला होता। रामेश्वर भोसले हा मृत महिलेकडे ड्रायव्हर होता। मृत महिला छळ करत असल्याचा रामेश्वर भोसलेनं आरोप केलेला आहे। हत्येच्या दिवशी महिलेनं रामेश्वरला उठाबशा काढायला सांगितल्याचा आरोप देखील त्यानं केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।